नमस्कार मंडळी, मी राहुल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनल राहुल रगतवाल ब्लॉग्समध्ये. तर आजचे आहे 5 फेब्रुवारी. आज आपण चाललो आहे अक्कलकोटला. बरोबर आहे, अक्कलकोटला चाललेलं आहे. आज आपल्याबरोबर एक पिलियनसुद्धा आहे आणि साजेसुद्धा आहे. त्यानंतर आपण आज तिघच जण आहोत जाण्यासाठी आणि डायरेक्ट आता भेटतो मोटो ब्लॉगिंग सेटअपमध्ये, कारण की मला पहिलं जायचं हेमाकडे. तिकडून तिला पिक करायचं आहे, बॅग माउंट करायची आहे गाडीवरती आणि देन मग डायरेक्ट आपण जाणार कर्जत फाट्याला लोणावळ्याच्या खाली. तिथे मग आपल्याला साजेस भेटेल, आपला सेकंड रायडर. आज डायरेक्ट भेटू मोटर ब्लॉगिंग सेटअपमध्ये, कारण की वेळ झालेला आहे, आता 4:45 होत आलेले आहेत. मला पटापट अजून माझी पण टँक बॅग लावायची आहे, अजून बरीच कामं आहेत खाली जाऊन. त्याच्यानंतर डायरेक्ट गाडी रेडी करायची आणि मग निघायचं आहे. आता चलो डायरेक्ट भेटू मोटर ब्लॉगिंग सेटअपमध्ये. सर्वात पहिले जाणार आहे हेमाकडे. तिला ऑलरेडी फोन करून सांगितलं आहे, साजेसचा फोन लागत नाही आहे. आय होप सो की ना माईकचा आवाज नीट येत असेल यार. फायनली आत्ता जो आहे हे मला पिक करून आपण लागलेलं आहे हायवेला. ओके, हा असा काही नजारा. आता डायरेक्ट चाललो आहे कर्जत फाट्याला. साजेस बरोबर आपलं बोलणं झालं. साजेस डायरेक्ट तिकडेच येतो आता मीटिंग पॉईंटवरती. साजेस निघेल एक 5-10 मिनटामध्ये. यावेळेसचा ना सेटअप वेगळा आहे आपला, तर मे बी हवेचा आवाज तुम्हाला येऊ शकतो. कॅमेरामध्ये काय धुकं दिसतच नाही, समोर मजबूत धुकं आहे भाई. कॅमेरामध्ये डायरेक्ट क्लिअर येतोय व्ह्यू. धुकं मजबूत आहे भाई, मजबूत धुकं आहे. मला हार्डली पुढचं 50 मीटर एवढंच दिसतंय. तर फायनली साजेस भेटलेला आहे आपल्याला. साजेस समोर तिकडं सूर्योदय होतोय. हा इकडे साजेस. ह्या अँगलने दाखवतो तुम्हाला. फुल लोडेड गाडी आहे. जस्ट लोणावळा वगैरे क्रॉस केलं. कॅमेरा काही चालू केला नव्हता मी. ओके, आता बघा काय भारी आहे ट्रॅफिक. ॲक्च्युली जी लागली आहे ना, न्यूजमध्ये बघितलं असेल तुम्ही, ती लागली आहे एक्सप्रेस वेला. आजची तारीख आहे 5 फेब्रुवारी आणि जो आपला खंडाळ्यामधून रोड येतो ना, तो मोकळा आहे, त्याला झिरो ट्रॅफिक आहे, झिरो. भाई झेंडा बघा समोरचा, फुल शानमध्ये फडकतोय. ही आहे काय पूर्ण लोडेड गाडी. टँक बॅग, त्याच्यानंतर ही आपली हायड्रेशन बॅग आणि इकडे बॅगा ठेवल्या, त्या जॅकेट काढून ठेवलं आहे. तब्बल 200 काहीतरी अजून आपल्याला 258 किलोमीटर बाकी आहेत आणि 198 किलोमीटर किंवा 188 किलोमीटर झालेत. आणि आता इथे GOBPचा एक पेट्रोल पंप आहे, तिथं थांबलो आहोत. असा काही पेट्रोल पंप आहे. आय नो वाईड अँगलमध्ये आज पूर्ण. तर भाई आता टोटल झाले असतील काहीतरी आपले 200+ किलोमीटर झाले आहेत आणि आपली नॉर्मल स्पीड आपण ठेवलेली आहे 80-90च्या आसपास. रोड पक्कन आहे तिकडे, रोड भारी आहेत एकदम सोलापूरला. मध्ये मध्ये पॅच वर्क आहे थोडे, म्हणजे पण तेवढं चालतं. आता कुठला तरी ना इंडस्ट्री एरियामध्ये आहे. इकडे चाललो आहे आता नाश्ता. इकडे साजेस बसला, इकडे हेमा आहे आणि गाड्या इकडे पार्क केल्या. याच्या मागे आहेत गाड्या. बघू, ऑलमोस्ट 250 किलोमीटर झालेत कवर. 250 किलोमीटर कवर झालेत. अजून एक हार्डली 200 किलोमीटर बाकी असतील. आता रस्त्यामध्ये बऱ्याच गोष्टी दिसतात. आता हे काहीतरी एक बाजूला लागलं आहे. आता हे काय नदी आहे का धरण आहे काय समजत नाही. खतरनाक आहे. आता जस्ट आम्ही एक 2-1 किलोमीटर आधी नाश्ता वगैरे केला मस्तपैकी. नाश्ता म्हणा, लंच म्हणा, ब्रंच म्हणा, पुरी भाजी खाल्ली मी. तर फायनली फक्त लास्टचे 100 किलोमीटर राहिलेले आहेत. अशा काही इकडे बाईक्स. हा इकडे साजेस, इकडे हे त्यात इकडे कोपऱ्यात बसली आहे हेमा. हा इकडे टोल आहे. ऑलमोस्ट 100 किलोमीटर बाकी राहिलेत, फक्त 2 तास अजून आणि मग अक्कलकोटमध्ये. 3 वाजलेत आत्ता. बघू, लवकर जाण्याचा प्रयत्न करू अजून. हां हा इकडे साजेस
ब्लॉक करतोय. नाही नाही, कसं वाटतंय? टाईट आहे हालत टाईट आहे. किती 450 किलोमीटर झालेत आणि आलं. हालत टाईट आहे. ओके हे मा कसं वाटतंय? हेवा काय बोलत नाही आहे गाड्यांची हालत. आत्ता आलं हॉटेलमध्ये, फ्रेश वगैरे झालं. आत्ता इथून जाणार डायरेक्ट स्वामींच्या दर्शनाला. आता फक्त एक जण राहिला आमच्यातला फ्रेश व्हायचा, तो फ्रेश झाला की खाली. यावेळेस बाईक नाही घेऊन जाणार, यावेळेस रिक्षा मागवली. हॉटेलवाल्यांना सांगितलं रिक्षा मागवा म्हणून, आणि हॉटेल डायरेक्ट इथून रिक्षामध्ये बस स्वामींच्या दर्शनाला जाणार. तर फायनली आता स्वामींच्या समाधी मठाकडे चाललेलो आहोत. हा कळस दिसलेला आहे समोरून सर. कळस बघा वरती. आता चाललेलो आहे साजेस गफना. आता चाललेलो आहोत समाधी स्थळाकडे. इथे वरती लावलंय बघ बोर्ड. जाऊ इथून. कुठल्या गल्लीतून येतोय आम्ही. मागच्या वेळेस आलतो तेव्हा रोड होता सरळ. आता डायरेक्ट तिथे आल्यावर दाखवतो. फायनली समाधी मंदिराकडे आलेलं आहे. तब्बल 11 तासाच्या प्रवासानंतर समाधी मंदिराकडे आलेलं आहे. हा इकडे मी असा काही हातातलं नोटीस नका करू भाई. आणि इकडेच बघा खूप मस्त आहे समाधी मंदिर. आता आतमध्ये जाऊन बघू सर्व. मंदिराच्या आतमध्ये आलेलं आहे. मंदिर आतमध्ये मस्तपैकी हे झालं. इथं स्वामींचं हे आहे. दरवाजा बघा किती मोठा आहे. हे समाधी मंदिर इकडे मस्तपैकी झोपलेलं आहे. ही मूर्ती बघा किती जिवंत वाटते एकदम. आणि आतमध्ये असं काय आतमध्ये भजन चाललं आहे ॲक्च्युली. वरती सगळ्यांना या फ्रेम लावलेला आहे. वाड्यामध्ये आलो आहे आतमध्ये. वाडा बघा समोर. महाराज बघा काय मस्त दिसतात आहे. साजेश फायनली वटवृक्ष समाधीकडे पोचलेलो आहोत. असं काय इकडे मंदिर, आपलं मंदिर बोलतं. इकडे सगळं घेण्याचं सामान आहे. इकडे सगळं आहे. आणि इकडून आतमध्ये मंदिराची पहिली झलक. माझा उद्या तिचा आज आहे. माहीत असं काही आहे. तर फायनली आपण जो आहोत बाळप्पा महाराजांच्या मठामध्ये आलो, जिथं की स्वामींची पावलं आहेत. ठीक आहे. आता बऱ्याच वेळा अक्कलकोटला आलो, पण कधी इकडे येण्याचा योग नाही जमला. आज आलेलो आहोत. इथे खाली दिसतात हे चौकोन, ह्यांच्यामध्ये महाराजांची पायाचे निशाण आहेत. दिसलं? इथेच कुठंतरी आहेत ते. मी व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे बऱ्याचदा. या आपण पुढे बघू. आणि हा असा काही परिसर मंदिराचा, मठाचा सॉरी. आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ. आता वटवृक्षाचं दर्शन घेतलं. आता बाळप्पा महाराजांचं मठाचं दर्शन घेतं आणि त्यानंतर मग आम्ही इथून जाणार गांगणापूरला. आणि हा बाळप्पा महाराजांचा मठ. हे वटवृक्ष इथं सुद्धा आहे. हा असा काही पूर्ण एंट्रन्स, हा एंट्रन्स आहे. आणि हे बघा, आता इथे ना एवढं क्लिअर दिसत नाही आहे बघा तुम्ही. बघू, मला दिसलं ना प्रॉपर पाय तर मी तुम्हाला दाखवेल. असं काही
कोविडमुळे केलं असेल असं नाहीतर. तर फायनली इथे जे आहेत पावलांची निशाणं दिसतात ते बाहेर एवढं क्लिअर नव्हतं दिसत, पण इथे बघा इथे एक आहे पावलांचं निशाण. आता इथे एवढं क्लिअर दिसत नाही, पण हा निशाण आहे पायांचा, हा होता. आणि हा काही असा मठ, सगळं फ्रेम लावलेलं आहे तिथे. बऱ्याच ठिकाणी पावलांची हे निशाण आहेत स्वामींच्या. हा इकडे फोटो, खूप जुना फोटो, वाडा आहे वाडा हा. त्याच्या मध्ये चुकीचा पाय कुठे आपण ठेवू नये, बस एवढंच आहे. भरपूर ठिकाणी पावलांची निशाणं देते, हो गे ना. इथे सगळी पावलांची निशाणं हे एकदम क्लिअर दिसतं. आणि असं काही हे हा जो आहे आता संगमवरती आलेला आहे कर्नाटकामध्ये दत्त मंदिराचा. आणि हा असा काही वरती जाण्याचा मार्ग माझ्या हातात आहे ना. हे सगळं सोडलं ॲक्च्युली, याचा सोडताना मी व्हिडिओ नाही काढला, बट मस्त आहे. हा साजिश बोल. आता जे आहे आपलं दर्शन झालेलं आहे. दर्शन म्हणजे इथे नदीच्या इथे हे घेतलं. आता जाऊ आतमध्ये दत्त मंदिराच्या इथे दर्शन करायला, आणि देन मग तिथून जाणार परत अक्कलकोटला आपल्या इथे. असा काही हा सीन इकडे हे बघा, असं काय काय. फायनली आता घोडागाडीत बसलेला आहे. इकडे साजेच बसलाय पुढे राजासारखा. अच्छा अरे एवढे आलते ना घोडागाडी बाय, फुल फन आहे. आता कुठे शनी मंदिरला चाललेलो आहे. दत्त महाराजांचा जो आपला दत्तांचा हे आहे त्याचं दर्शन घेतलं आम्ही, आणि चाललेलो आहे आता भाई. फुल आलते फुल. नमस्कार मंडळी. तर आत्ता आपण चाललेलो आहे मुंबईच्या दिशेने. तर रस्त्यामध्ये आपल्याला जेव्हा आपण अक्कलकोटला येत होतो तेव्हा एक आहे ना शंकराची मूर्ती दिसलेली. तर आमचं तेव्हाच ठरलं की तिथे जायचं आहे व्हिजिटिंगला. साजेशला दिसलेली, साजेश भाईला दिसलेली मूर्ती आपल्या. साजेश बोलला तिकडे जायचं आहे आपल्याला. ठीक आहे, आता ती मूर्ती तुम्हाला दाखवतो. जर तुम्ही अक्कलकोटला येतात आहे ना, तर इथे मी तुम्हाला सांगतो की हमखास या. आता मूर्ती बघा तुम्ही, हा नंदी, इकडे शंकर. ही मूर्ती खूप मोठी, खूप म्हणजे खूप मोठी. काय बोलतो? साप नाही रे, साप आहे ना, साप आहे. पुढे जाऊन दाखवतो, जरा डिबेट चालू आहे आमचं. साप आहे का असं आहे, साप आहे ॲक्च्युली इथे. मी आता 0.5 टाकलेला आहे. हा नंदी बघा किती मोठा आहे. आणि हा मी केवढंसा वाटतं नंदीसोबत. हा एवढा जवळून शूट करायचं म्हणजे 0.5 टाकायला लागतंय. एवढा मोठा नंदी आहे. ॲक्च्युअल साईज बघायची ही बघा, आणि समोरून पण दाखवतो. एवढा मोठा आहे हे. भाई माझ्या मागे नंदी आहे आणि समोरच आहेत शंकर महादेव बघा. साजेश पुढे मूर्ती बघा किती मोठी आहे. आतमध्ये जाऊ. आतमध्ये बंद केलं काय? अरे यार बंद आहे. मूर्ती बघा किती मोठी. याची ॲक्च्युली नाही 1008 शिवलिंग आहे तिथे आतमध्ये. मंदिर बंद आहे का काय समजत नाही मला. 5 साप आहे तिथं. साप बघा किती आहेत.
आणि हे दुसरं मंदिर आहे. वरचा कळस बघा. इथे ॲक्च्युली ना मंदिर अजून जिथे आपल्याला जायचं ते बंद आहे अजून, उघडलं ओपन नाही ते. आता इथे आम्ही मंदिरात चाललो विचारायला, साईडला मंदिर आहे तिथं विचारतो ते उघडतात का असं. हा आणि जो समोर एंट्रन्स बघा काय खतरनाक आहे. मंदिर आहे. मध्ये चाललोय बघू. भाई मंदिर बघा आतमध्ये. आम्ही ज्या मंदिरात आहोत ना आता तिथे पण तुम्हाला दाखवतो बघा काय आहे. इथे बघा हा ओके 9 ग्रह आहेत ते. त्यानंतर इथे ना सगळे ज्योतिर्लिंग आहेत. जसं की हे झालं सोमनाथ. पुढे पण अजून आहेत. या साईडला ना बघा किती 0.5 मध्ये टाकतो. इकडे बघा वरती मंदिर बघा काय खतरनाक आहे. दगड आहे इथे बघा मल्लिकार्जुन. देन नेक्स्ट इथे आहे महाकालेश्वर. इथे आहे मामलेश्वर. ओके इथे आहे वैजनाथ. पण आहे ना एक मिनिट, या खिडकीच्या बाहेर आहे ना 1008 शिवलिंग आहेत. मी ट्राय करतो झूम इन करायला. हे दिसतं हे ॲक्च्युली ना बंद आहे मंदिर ते 1008 शिवलिंगवालं. ते 10 वाजता उघडते ना आता काहीतरी 8 वाजलेत. आणि आम्हाला अजून बरंच लांब जायचं आहे. त्यामुळे आता इथे थांबत नाही होत आम्ही. पुढचा पहा बघा हे शिवलिंग बघा भीमाशंकरचं. इकडे बघा हा 0.5 ला टाकलं तरी पण एवढी मोठी भिंत आहे. अजून कव्हर नाही होते मंदिराची. बराच आहे इथे. भीमाशंकर नंतर इथे आहे सोमेश्वर. त्यानंतर इथे आहे आपलं नागनाथ. ओके सॉरी इथे झूम करतो जरा. आहे आता क्लिअर आलं नागनाथ. आणि पुढे बघा इथे विश्वनाथ. त्र्यंबकेश्वरचं. तरी पण इकडे देव बघा पूर्ण आहेत. इथे केदारनाथ. केदारनाथला पण देवा लवकरच बोला होता. आणि इथं कृष्णेश्वर.